कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, या वर्षीची गुढी ना कमाल आहे। खरे आशू, अरे हा प्रसाद घे। थँक्यू। आता कुठे सरावला येतो कडुलिंबाच्या चवीला। हो खरंय, लहानपणी पळून जायचा ना प्रसाद आणला की। पण आता मोठा झालाय तो, जबाबदार झालाय आणि आयुष्यातले कडू गोड सगळे अनुभव घेतले। वा, आणि हा प्रसाद म्हणजे त्याच प्रतीक असतं। खरंय। मस्ती करू नका रे, सरळ चला। हसतील आपल्याला ती माणसं, माहितीये का तुम्हाला? अरे या या, आले का? हॅलो हॅलो हॅलो, स्वागत आहे स्वागत आहे। कशात आजी? या मस्त। आशीर्वाद यशस्वी व्हा। अरे तुम्ही सगळे अचानक इथे? अगं आशूने फोन केला आम्हाला, आलो लगेच। आशू, सीताई, उत्सव आहे म्हंटल सगळ्यांनी साजरा करायला हवा, म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं। मागच्या वेळेला न जेवता गेला होता। अरे हा हा, यांचाही पहिलाच पाडवा नाही का? हो, आणि छान वाटतंय, सगळे एकत्र पाडवा करतोय। ही सगळ्यांशी एवढं चांगलं का वागते? हिने पार्टी चेंज केली का ही पण बदलली? बोलल्यानंतर तिच्याशी आता गुढी तर उभी राहिली, मग ह्याच्यामुळे काय कार्यक्रम आहे काय? हा आजी, आपल्याला ना एका ठिकाणी गुढी उभारायला जायचंय। हा, मी आधीच यांना सांगितलं होतं, त्यामुळे आपण आता निघूया काय? पण त्याआधी उर्मिला जरा प्रसाद दे सगळ्यांना। आजी, कशी दिसतेय माझी सून? अगदी सासूची सावली आहेच मी। सीताई, किती महिने झाले मी मी हे ऐकण्यासाठी ना खूप आतुर होते। आता तुम्ही मला बोलताय ना, तर मला ना असं सारखं सारखं ऐकावं असं वाटतंय। ते तुम्ही बोला ना, परत बोला। आशू, हा, हे समद बघून आज तुला लई आनंद झाला असेल नाही? खरंय आजी, मी या दिवसाची फार आतुरतेने वाट बघत होतो माहिती। ह्या दोघींना एकत्र बघून मला इतका आनंद होतोय। आता ऐका, आपण जिथे जाणार होतो आज, तिथे तुम्हाला दोघींना एकत्र मिळून गुढी उभारायची आहे। आनंदाची आणि प्रेमाची गुढी। आणि सगळ्यांनी बाईकने जायचंय हा। हा, ताई, तू सॉलिड खुश आहेस हं? मग माझ्या सुनेने शिकवली बाईक मला। बापरे। बरं चला, शोभायात्रेला जायचंय। हा चला, आवरा। चला। पण मी काय म्हणते, त्याआधी आपण जरा चहा पाणी करून घेऊया का? आणि सगळ्यांनी फेटे बांधायचे। सुहास, मी ते काही फेटा वगैरे बांधणार नाहीये, मला खूप बोर होतं। तू वेडीस का? उलट फेटा बांधून घे, येताना मिरवत यायचंय ना। म्हणजे तुला काय वाटतं, शिवा परत येणार आहे? काय डोक्यात सुरू आहे तुझ्या? पण येऊ ये। काय खूप आनंदात दिसतेस? चंदनने माफ केलं का? इतक्या लवकर कसला माफ करतोय तो मला? अरे, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद तर एवढा दिसत होता की आम्हाला वाटलं तुझं अगदी छान चाललंय। हो ना, म्हणजे खूप खुश आहेस संसारात असं वाटलं। हे काही खुश वगैरे नव्हते मी, माझ्या समोर दुसरा काही पर्याय नव्हता। तो चंदन मला वाटेल ती कामं करायला सांगायचा आणि मला करायला लागायचं। आता तुम्ही तर काही करत नव्हताच, म्हणून मी माझ्या परीने जे जमलं ते केलं।
हो ठीक आहे, आता काहीतरी मार्ग काढूच ना आपण. आपण जे करायचंय ते लवकर करा, मला सहन होत नाही आता. हात बघा माझे, भांडी घासून घासून झिजलेत. काही ती अक्कल लावा आणि असं काहीतरी प्लॅन करा जे सक्सेसफुल होईल. आज चाललेत ना हे गुढी उभं राहायला? हो पण आता तिथे काय करता येणार आहे? हेच आधीच हार मानली ना. हे बघा, अशी हार मानून चालणार नाहीये. आज ती प्रभात फेरी, शोभायात्रा, जे काही नाटक आहे ना, त्यात काहीतरी करा. आपल्याला काय वाटलं होतं, शिवा आणि सीताई एकमेकांचं तोंडही बघणार नाही, पण आता बघतोय ना किती जवळ आले आहेत दोघी. काहीही करून आजची गुढी उभारू देऊ नका. त्या शिवाला पण चांगलीच अद्दल घडली पाहिजे, तरच ते परत वेगळे होतील. कळतंय का तुम्हाला? एक मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, मी बघतो काय करायचं ते. हो, जे करायचंय ते लवकर करा. मी आलेच, उगाच कोणीतरी बघितलं तर संशय नको आहे. काय आयडिया आहे तुझ्याकडे? ताई, अगं खरंच बाईकने जायचंय? हो मग, तू स्कूटी चालव ना. अरे मग आम्ही काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी मागे बसायचं. अहो, संसाराचा रहाटगाडा कोण चालवतं? बायका चालवतात ना. मग आज गाड्या पण बायकांनी चालवायच्या. सीताई, तुमचं लई कौतिक वाटतंय बघा. नाही म्हणजे हा जो काही तुमचा उत्साह आहे का नाही, याच्यासारखा आनंद नाही बघा. पण तुम्हाला सांगू, हा आनंद मला माझ्या सुनेमुळे मिळाला. ती नसती ना तर मी अशी बाईक वगैरे शिकलेच नसते, जमलंच नसतं मला. असं नाही आहे, तुमच्यात आत्मविश्वास होता ना, म्हणून तुम्ही एका दिवसात बाईक चालवायला शिकला. एका दिवसात पण तू नसतीस तर. नाही, आमची शिवानी ना या गोष्टीत एक नंबर आहे. हो ना. आणि आपणही काळाबरोबर बदलायला हवं की. बरोबर आहे. चला चला, निघायचं का? हो चल. ए, थांबा थांबा, एक मिनिट. त्या दिवशी तुम्ही मला घातला होता, आज तर बाबा चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.